येस, येस, हॅलो. येस. तर आपले ग्रेट कोच कोण आहेत मॅम? हॅलो सर. माझा आवाज येतोय मॅडम? हॅलो मॅडम माझा आवाज येतोय? हॅलो सर. सर माझा तेच, सांधे दुखणं, चालण्यासाठी त्रास होणं वगैरे. वजन तर काही इतकं वाढलेलं नव्हतं. म्हणजे मी पहिल्यापासून जिम वगैरे ह्या गोष्टी हेल्थ कॉन्शियसच होती. त्याच्यामुळे अ, माझं तितकं असं वजन नाही वाढलं. पण जे 60 केजीचे मी जिमला वगैरे जायची. जे मी ॲप्स वगैरे डेव्हलप केलेले होते, तर त्याचं कन्व्हर्जन फॅटमध्ये कधी झालं हे कळलंच नाही. आणि त्याच्यामुळे मी खूपच वजन नाही, पण जी अंगाला सूज वगैरे असते किंवा काय, त्याच्यामुळे इतकी म्हणजे जाडसरपणाचे अंगावरती किंवा चेहऱ्यावरती असा दिसायला लागलेला. त्याच्यामुळे मी खूप असं म्हणजे हैराणच झालेली होती, की काय करावं असं. ते 6 महिन्यामध्येच इतकं वजन वाढलं, की मला त्याच दरम्यान खूप त्रास व्हायला लागला. डॉक्टर्स वगैरे म्हणजे टायफॉईड झालेला, त्याच्यानंतर मग टायफॉईड नंतर मग कावीळ, असं ते 2-3 महिने सतत चालूच राहिलं. आणि मग त्याच्यानंतर मग असं म्हणजे असं वाटलं, की कदाचित एजच्या हिशोबाने आपण ते कदाचित कव्हर करू, नाही करू, असं होप मी ॲक्चुअली सोडून दिलेला होता. तर माझ्या ताईला मी बघितलेलं, की म्हणजे ते एक्सरसाइज वगैरे करत होती. मी जस्ट ताईला विचारलं, की "काय आहे?" त्यांनी असं मला इन्फॉर्मेशन दिली आणि विजय मिसाळ सर आहेत, त्यांच्याशी म्हणजे बोलणं वगैरे करून देऊन मग मी लगेच स्टार्टअप केलं. ताईचा पण मी रिझल्ट बघितलेला. त्याच्यामुळे मी लगेच स्टार्टअप केलं आणि आज आज असं आहे, की मी इतकी हॅपी आहे. अ, आणि अ, त्याच दरम्यान मी जेव्हा जिम जॉइन म्हणजे नाहीतर मी 4 ते 4.5 वर्ष जिममध्ये मी काढलेली होती. तर हा इश्यू होता ना, मी आमच्या जिमच्या इन्स्ट्रक्टरला मी शेअर केलेला, की मी इतकी वर्ष हेल्थ कॉन्शियस आहे. प्लस मी इतकी वर्ष एक्सरसाइज वगैरे करते. पण माझी इम्युनिटी सिस्टम इतकी डाउन कशी काय झाली? तर मी त्यांच्याकडून मला असं वाटलं ते मला प्रॉपर गाईड करतील. मला काही म्हणजे कदाचित म्हणजे प्रॉपर सल्ला देतील. तर त्या हिशोबाने मी त्यांचा गाईडन्ससाठी त्यांना किती वेळेला कॉल केला, म्हणजे काय करावं, काय नाही. माझं खूपच इम्युनिटी सिस्टम डाउन झालेलं आहे. मला एक्सरसाइज वगैरे करायचा म्हणजे म्हणजे इतका थकवा जाणवत होता, तर एक्सरसाइज करायची गोष्टच लांब झालेली. मी त्यांच्याशी शेअर केलं, असं-असं आहे, काय करायचं? त्यांनी मला प्रॉपर गाईडन्स दिलंच नाही. नाहीतर मग त्याच्यानंतर ते जिममध्ये नाहीतरी म्हणजे 4 महिने तर असेच गेले आणि जिमचं तुम्हाला माहितीच असेल, आधीच फी सगळी म्हणजे इयरली, 6 मंथली अशी आधीच फी पेड करावी लागते. येस, म्हटलं येस मॅडम. जिमचे म्हणजे निश्चितचपणे तर आपण नाही जे सांगताय, हां. ते हो. कोचचं आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचं काय आहे? आपले कोच आपल्याला काय गाईडन्स करू शकतात? जे की काय आपण गाईडन्स आज करू जी शकतात? 5 वर्षापासून जिम करत होतात. खरंच हो आपण सर. आज मॅडम आपल्या रॉयल फिटनेस परिवाराशी 4 महिन्यापासून जोडून आहेत आणि त्यांनी 5 वर्षापासून जिम केली होती. जिममध्ये आणि आपल्या रॉयल फिटनेस परिवारामध्ये जो फरक आहे, तर सर्वात महत्त्वाचं आहे फरक आहे. गुरुचं स्थान, जी आपल्या आयुष्यामध्ये आपलं आयुष्य बदलू शकतं. अ, आज मॅडम सांगतायत, खरंच. की त्यांचेच गुरु आज त्यांनी जिममध्ये आपण पैसे देत होतात, पण आपण आपल्या कोचला ₹1 न देता आपल्याला फ्रीमध्ये आपल्याला गाईडन्स करतात आणि 4 वेळेस या आपले गुरु हो जे सर. आपले कोच आहेत, ते आपल्या आई-वडिलांप्रमाणे आपली काळजी घेतात आणि आपण जो पैसा देतोय, जिममध्ये जातोय, पैसा देऊन पण हो. जिमवाले आपली काळजी करत नाहीत. हा फरक आपल्या काळजी आज करत नाही. मॅडमांच्या तोंडून आपण ऐकत आहोत. निश्चितचपणे तर मॅडम 5 वर्षापासून जी आपण जिम करत होतात, तर त्या जिममध्ये आणि हो आज सर. या 4 महिन्यामध्ये काय फरक झालाय मॅडम? काय वाटतं आपल्याला? आज आपण तो सांगताय, आम्ही ऐकत आहोत. पण निश्चितपणे बदल काय झालाय आपल्यामध्ये?
फरक खूप सर फरक पडलेला आहे. असं की म्हणजे मला लिटरली आता मी कंपॅरिझन करते ह्या गोष्टीवरती, की मी सरांना स्वतःहून फॉलो अप करायची. "सर मी काय करू? कसं करू? मला हा प्रॉब्लेम येतोय. मी ह्याच्या म्हणजे मला काहीतरी सोल्युशन द्याल तर मी ते फॉलो अप करेन किंवा काय." मला काहीच म्हणजे सोल्युशन काहीच मिळालं नाही आणि मी फ्रस्ट्रेट झालेली ह्या गोष्टीला. आता सर असं आहे, की विजय सर म्हणा, उदय सर मला म्हणा, स्वतःहून मला विचारतात, की "आता कसं वाटतंय?" किंवा "आता ह्या गोष्टी करायच्या असतील, तर आता हे केलं पाहिजे" किंवा काय. मला इतकं हॅपी फील होतंय, की म्हणजे म्हणजे आता हेल्थचा इश्यू तर नाहीच आहे म्हणावं. पण असं की हां, मला काही प्रॉब्लेम झाला तरी मला असं माहिती आहे, की हां, मला सपोर्टिव्ह आहेत, बॅकअप आहे मागे. आणि ही गोष्ट ॲक्चुअली मी शेअर करावी अशी वाटते, की जे जिममध्ये किंवा इतर ठिकाणी जे तुम्हाला फॉलोअप नाही भेटत, ते तुम्हाला इथे फॅमिलीमध्ये भेटतं. येस, बाकी येस. आपला निश्चितचपणे भेटेल हां. मॅडम आणि आपले ग्रेट कोच जे हो. सांगतायत त्याला आपण फॉलो केल्यानंतर निश्चितचपणे यश हा येणारच हो आहे. सर. आम्ही पाहतोय की जिसके दिल में खुशी उसी के चेहरे पे हसी. तसं याप्रमाणे आपण या 4 महिन्यामध्ये या रॉयल फिटनेस परिवारामध्ये आल्यानंतर आपल्यामध्ये खूप सारा बदल झाला आहे. आपण जे सांगताय की गुरुचं स्थान, आपल्या कोचचं स्थान का महत्त्वाचं आहे, हे आपल्या तोंडून हो ऐकल्यानंतर सर. बरेच जणांना माहिती पण झालंय की खरंच आपण एकट्यानं स्वतः जे वजन कमी करतोय किंवा आपले जे काही आपण YouTubeचं ऐकून करतोय, तर निश्चितचपणे आपण तिथं चूक करतोय. हे आपल्या तोंडून ऐकल्यानंतर सर्वांना कळालेलं आहे आणि कोचचं गाईडन्स, प्रॉपर गाईडन्स आणि या त्यातल्या त्यात आहे. रॉयल फिटनेस परिवारातील कोचचं गाईडन्स किती महत्त्वपूर्ण आहे आपण सांगताय आणि विजय मिसाळ महत्त्वपूर्ण सर आहे. ग्रेट कोच आहेत आणि भोसले सर तर त्याहूनही खूप छान असे कोच आहेत. तर निश्चितचपणे त्यांचा हो सर. सपोर्ट तर आपल्याला आयुष्यभर राहणारच आहे. तर त्यासाठी आपण ओके सर. कितपत या रॉयल फिटनेस परिवाराशी जोडून राहू आणि त्या कोचना आपण किती फॉलो करू, यावरती आपलं यश अवलंबून आहे. आणि खरंच मॅडम, तर आपण जी एनर्जी सांगत होतात, की ज्यामध्ये तुम्हाला जिमला गेल्यानंतर तुमची जी इम्युनिटी सिस्टम कमी होती, त्यामध्ये काही बदल झाला. पण या 4 महिन्यामध्ये आपल्याला काय बदल झालाय? अमेझिंग. आपण वजनाबद्दल तर काही सांगत नाही आहोत. हो सर, नक्कीच. आपल्या वजनामध्ये तर काय एक्सरसाइज मला माहिती आहे मी एक्सरसाइज वगैरे करते. माझं ते पहिल्यापासूनच म्हणजे मला ती आवड आहे. मी पहिल्यापासूनच अ, अ, जी मॅरेथॉन्समध्ये असू म्हणा किंवा काय पहिल्यापासून मी पार्टिसिपेट करते किंवा काय आणि हेल्थ कॉन्शियस आहे त्याच्यामुळे मी फॅट लॉस करायचं म्हणजे करू शकते असं. पण असं की जे गाईडन्स घेऊन जे